दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार। आज किंवा उद्या निर्णय घेण्याची शक्यता। शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांकडील खात्यांसंदर्भात राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देणार। राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी केली जाण्याचा अंदाज। दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री पदाबाबत आता बोलणं अमानुष। सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा। संजय राऊत यांची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू। राज्य सरकारचे आदेश। डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीमनंतर आता सीआयडीकडून चौकशी केली जाणार। तपासाचा वेग वाढला। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता। प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावलं जाणार। दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतके स्पष्ट कसे? राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीयेत? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल। भाजपने दादांवर केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप कोतांड। सामनाच्या अग्रलेखातून निशाणा तर बदनामीबाबत मोदी फडणवीसांनी दादांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशीही मागणी। अजित पवारांच्या निधनामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादीने निवडणुकांचा प्रचार थांबवला। मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार केला जाणार। उमेदवारांच्या कोणत्याही सभा रोड शो न घेण्याचाही निर्णय। अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही। नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक। विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी केली जाणार। अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा। अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड। ठाकरे सेनेच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा पराभव। बहुमत नसतानाही मित्रपक्षांच्या साथीनं भाजपची महापालिकेवर सत्ता।